वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीतील कोंडवाडी येथील एका अपघाती वळणावर पडलेल्या खड्ड्यामुळे रिक्षा पलटी होऊन अपघात झाला। या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत वैभववाडी नावळे मार्गावर रास्ता रोको केला। 1 तास मार्ग रोखून धरला, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। अखेर सभापती सिद्धेश रावराणे व नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी सोमवारपर्यंत मार्ग सुस्थितीत केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपला मार्ग बदलला, आंदोलन मागे घेतले। शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संभाजी रावराणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी नावळे मार्ग रोखत ग्रामस्थांनी आंदोलन केले। ही माहिती मिळताच सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती सांची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे व सदस्य देवानंद पालांडे घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी चर्चेला दाद दिली नाही। यावेळी नगरपंचायत प्रशासन आणि ठेकेदारांच्यावर गंभीर आरोप करत नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे असा अपघात होत असतात। 2 महिन्यात हा 4था अपघात असून अजूनही तुम्ही किती लोक मारणार आहात असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अखेर सभापती व नगराध्यक्षांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेत 1 तासानंतर वाहतूक मार्गस्थ करण्यास सहकार्य केले। यावेळी स्वप्नील रावराणे, गुरुनाथ राणे, प्रकाश राणे, संतोष गुरव, संतोष रावराणे, बाबू रावराणे आदी रिक्षाचालक, टेम्पो चालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनामुळे वैभववाडी परिसरात मोठी खळबळ उडाली। कुर्ली वगैरे ग्रामस्थांनी पंचकृषीतल्या लोकांनी इथे रस्ता रोको केला। तात्काळ याची दखल घेऊन आमच्या नगराध्यक्ष मॅडमचं पहिले मी त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी याची दखल घेतली आणि जे काय चुका आहेत त्या पालकमंत्र्यांशी निदर्शनास आणून पालकमंत्र्यांशी चर्चा करून साहेबांनी सांगितलं की शब्द द्या, आपण 8 दिवसामध्ये रस्त्याचं काम करून घेतो। त्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांचा ते आभार व्यक्त करतो आणि ह्या लोकांना आम्ही तालुक्याच्या वतीने किंवा तालुका सभापती म्हणून मी आमच्या लोकांना आश्वस्त करतो की 8 दिवसाच्या आत इथलं बाजूचं साईडलाईनचं काम आणि खड्ड्यांचं काम 100% पूर्ण होईल। सोमवारी परत आपण हे काम झाल्यानंतर एकदा नगराध्यक्ष मॅडमचं अभिनंदन करायला परत आपण इथेच जमू, साहेबांचं एक पालकमंत्र्यांचं अभिनंदन करायला पण आपण इथेच जमू। त्यामुळे झालेल्या काही गोष्टी आहेत त्या नागरिकांच्या लक्षात आल्यात आणि त्यामुळे आपण पुढच्या कामाला आम्हाला तुम्ही एक विश्वास ठेवून परत आम्हाला काम करायची संधी द्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।